नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण कंबाईन 2024 जे आहे 16 जून 2024 रोजी घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातला पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलो होतं। महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब गट क परीक्षा जी असणार आहे तर त्याच्या संदर्भातला हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे। परीक्षेचे टप्पे जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत। संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाची असते। स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे ते 400 गुणांची म्हणजे असे 2 पेपर असतात। शारीरिक चाचणी व मुलाखत ही केवळ फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी म्हणजे PSI या पदासाठी आहे। शारीरिक चाचणी असते 100 गुणाची आणि मुलाखत असते 40 गुणाची। सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट पदाचा पूर्व परीक्षेकरिताचा सदर अभ्यासक्रम लागू मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षेचा जो 300 गुणाचा अभ्यासक्रम आहे ना तर तो वेगळा आहे। तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जे असणार आहे 16 जूनला तर त्याच्या संदर्भातला हा अभ्यासक्रम आहे। परीक्षेचे नियोजन जे आहे ते अशा प्रकारचे असणार आहे। प्रश्नपत्रिकेची संख्या एकच असणार आहे। प्रश्नांची संख्या असेल 100, एकूण गुण असतील 100, दर्जा जो आहे प्रश्नांचा तो असेल पदवीचा, माध्यम असेल मराठी व इंग्रजी, परीक्षेचा कालावधी 1 तास असेल आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्नांचे स्वरूप असणार आहे। 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। याला निगेटिव्ह मार्किंग याला असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। अभ्यासक्रमाचा पहिला जो विषय आहे तो आहे इतिहास। इतिहासामध्ये मग तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास करायचा आहे। त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाचा विषय आहे भूगोल। भूगोलामध्ये मग महाराष्ट्राच्या भूगोलासह भारताचा भूगोल जो आहे तर ते करायचं आहे। पृथ्वी जगातील विविध मग जगातील विविध विभाग आहेत। हवामान आहे, अक्षांश रेखांश आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाचा घटक जो आहे तो आहे अर्थव्यवस्था। भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी घटकावर अभ्यास करायचा। तसेच शासकीय अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्प, लेखापरीक्षक या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा अर्थव्यवस्थेच्या विषयामध्ये। त्यानंतर चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। राज्यघटना जी आहे तर ती तुम्हाला लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे त्याच्यातले जे न्यूजमधले टॉपिक आहेत ना ते कंप्लीट करायचे आहेत। तसेच तुम्हाला काही हायलाईट 1 ते 51 पर्यंतच्या कलम तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहेत। तसेच नागरिकत्व हे जे चॅप्टर आहे ते तुम्हाला DPSP असो किंवा मग पंतप्रधान मंत्रिमंडळ असो, मुख्यमंत्री असो किंवा जे चालू घडामोडीमधले घटना आहेत त्या घटनेवर तुम्हाला न्यायालयीन व्यवस्था असो, न्यायालयीन प्रकरण असो, याच्या संदर्भातलं न्यायालयासंदर्भातले न्यायाधीशासंदर्भातले कलम असो हे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन आरोग्यशास्त्र या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी या घटकावर अभ्यास करायचा। तर बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर उत्तरे सोडू शकतो याच्यासाठी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सोर्स जो आहे तर ते जुने प्रश्नपत्रिका जे आहे तर त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर हे आहे कंबाईन गट ब गट क साठीचा जो अभ्यासक्रम आहे 2024 जे असणार आहे 16 जूनला तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ। धन्यवाद।